इस न्यूज के प्रायोजक है चाचा मच्छी ढाबा, टाके ब्रिज के करीब, बीजापुर रोड, सोलापुर। माजी आमदार रमेश कदम हे सोलापूर लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी एमआयएमच्या नेत्यांशी सोलापूर लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात रमेश कदम यांची चर्चा झाली होती। मात्र एमआयएम आणि रमेश कदम यांच्यातील चर्चा अद्यापही अपूर्णच असून उमेदवारी संदर्भात एमआयएम कडून अद्याप कोणताही प्रतिसाद आला नाही, अशी प्रतिक्रिया रमेश कदम यांनी सोलापुरात दिली आहे। 28 एप्रिलला सभा घेऊन मी माझी राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे देखील रमेश कदम यांनी म्हटलं आहे। सोलापूर लोकसभेसाठी अर्ज दाखल करण्याची 19 एप्रिलपर्यंत मुदत आहे। मोहोळ येथे मी सभा घेऊन माझी राजकीय भूमिका जाहीर करणार असून एमआयएम कडून अद्याप कोणताही प्रतिसाद आलेला नाही। माझं देखील कार्यकर्त्यांशी बोलणं सुरू आहे। उमेदवारी संदर्भात निर्णय घेऊन मला 4 दिवसात निरोप देईन असं त्यांनी सांगितलं होतं, असं देखील रमेश कदम यांनी म्हटलं आहे। मात्र अद्यापही एमआयएम कडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही, असे देखील रमेश कदम यांनी म्हटलं आहे। त्यामुळे सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत एमआयएम कडून लढणार असल्याचे संकेत देणारे रमेश कदम निवडणूक आखाड्यात उतरण्यापूर्वीच एमआयएमला चित करणार की काय, अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे। या देशातल्या सर्वसामान्य, दलित, उपेक्षित या सर्व समाजातल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देशाला दिलं, घटना लिहिली। आज या घटनेच्या माध्यमातून तुम्ही बघताय आमच्यासारखे सामान्य, आम्ही एक छोट्या दलित कुटुंबातून, अगदी मुंबईसारख्या स्लम वस्तीतून, झोपडपट्टीतून आम्ही राजकारणामध्ये आलो आणि आज आम्ही इथपर्यंत माजी आमदार, महामंडळाचे अध्यक्ष वगैरे अशी राजकारणातली देखील प्रतिष्ठेची पदं आम्हाला मिळाली। शेवटी या महामानवाच्या माध्यमातून सगळ्यांना समान वागणूक, सगळ्यांना समान जीवन जगण्याची संधी परमपूज्य बाबासाहेबांनी देशातल्या सर्वांना ती उपलब्ध करून दिली। तर त्यांच्या या 133व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणाहून पुन्हा जोराने समाजकार्य करण्यासाठीची प्रेरणा घेण्यासाठी आज आम्ही सर्व इथे आलो। आणि ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी त्यांची सर्व तत्त्व अंमलात आणून अगदी सर्वार्थाने त्याचं पालन करतात, अनुकरण करतात, ते खरोखरच प्रशंसनीय आहे। त्या सर्व बौद्ध बांधवांना या आजच्या 133व्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा। आता संविधानाने जे अधिकार दिले तर त्यातून आमदार राहिलेले आहेत, महामंडळाचे अध्यक्ष झाले, पुन्हा एकदा आपल्या नावाची चर्चा होते, ती खासदारकीसाठी होती त्या संविधानाच्या माध्यमातून आपण कशामध्ये नाही, काय झालेलं आहे की आज डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून आमच्यासारख्या लहान कार्यकर्त्यांना देखील राजकारणामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली। 2014ला मोहोळ या राखीव विधानसभा मतदारसंघातनं विधानसभा लढवण्याची संधी मिळाली। लोकांनी विश्वास दिला आणि त्या ठिकाणी मला आमदार म्हणून निवडून दिलं। आज सोलापूर जिल्हा हा देखील राखीव लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये देखील भाजपचे आहेत, काँग्रेसचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या एमआयएम पक्षाच्या 7 ते 8 माजी नगरसेवकांनी आणि त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये माझी भेट घेतली। त्यांचं असं म्हणणं होतं की ही सोलापूरची लोकसभेची निवडणूक ही दुरंगी न होता ती तिरंगी झाली पाहिजे आणि यासाठी एमआयएम पक्ष हा सक्षम उमेदवाराच्या शोधामध्ये आहे। आणि त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झाल्यानंतर ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सोलापूर लोकसभेसाठी एमआयएम मार्फत तुम्ही आम्हाला उमेदवार म्हणून हव्यात आणि तुमच्यासारखा एक पॉप्युलर उमेदवार जर आम्हाला मिळाला तर या सोलापूर जिल्ह्यामधली मायनॉरिटी मुस्लिम समाज, या सोलापूर जिल्ह्यातला मातंग समाज आणि या सोलापूर जिल्ह्यातला मराठा समाज, अशा पद्धतीने हे 3M3चं कॉम्बिनेशन करून आपण एक चांगल्या पद्धतीची लढत या सोलापूर जिल्ह्यामध्ये देऊ शकतो, असं एमआयएमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। त्यानंतर त्यांचे जे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, अतिशय चांगला सज्जन माणूस आहे फारुख शाब्दी,
यांची देखील माझी भेट झाली. त्यांना काही गोष्टी म्हणजे मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते, अशा पद्धतीच्या समाजोपयोगी योजना राबवून आपण लोकांच्या मनामध्ये घर केलं. तर तशा पद्धतीचं काम करून या सोलापूर लोकसभेसाठी आपण केलं पाहिजे असं फारुख शाब्दी या सर्वांचं म्हणणं होतं. तर त्यांना मी ते पण सांगितलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कथित घोटाळा प्रकरणामध्ये 8 वर्ष 4 दिवस मी तुरुंगात होतो. ही बाब पण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्या गोष्टी पण सगळ्या कन्सिडर केल्या पाहिजेत. आणि तुम्हाला उमेदवार म्हणून ज्या गोष्टी तुमच्याच वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे, तर मला देखील माझ्या कार्यकर्त्यांशी बोलायचं आहे. मला देखील माझ्या सोबत काही वरिष्ठ नेते जे कम्युनिकेशनमध्ये आहेत, मग ते सर्व पक्षाचे आहेत, त्यांच्याशी चर्चा करून मग या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. आणि येणाऱ्या 28 एप्रिलला मोहोळच्या मार्केट यार्डामध्ये जाहीर सभा घेऊन आपण एक राजकीय भूमिका त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. फॉर्म कधी भरतायत थेट आता हे सांगायचं? नाही, अजून मी त्याच्या संदर्भात मला त्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स आला नाही. आणि माझं देखील चर्चा सुरू आहे, माझी बोलणं सुरू आहे. मी त्यांना थोडासा वेळ मागितला विचार करायला. आपलं ओएससीशी थेट काही बोलणं झालं नाही अजिबात. साहेब, तुम्ही 28 एप्रिलला म्हणता, पण फॉर्म भरायची तारीख तर 19 एप्रिल. नाही, मी माझी राजकीय भूमिका आहे. त्याच्या अगोदर हे उमेदवारीच्या संदर्भामध्ये मला जर काही मेसेज आला आणि मी त्यांना म्हटलं मला एक 4 दिवस द्या, त्या 4 दिवसामध्ये विचार करून मी तुम्हाला कळवतो. चाचा मच्छी ढाबा इस रमजान ईद के मौके पर लाया है 4% फुल पेट धमाका ऑफर। स्पेशल जवारी अक्खा मुर्गा मटका हंडी सिर्फ 999 में, रेगुलर जवारी अक्खा मुर्गा मटका हंडी सिर्फ 799 में, स्पेशल मच्छी मटका हंडी सिर्फ 999 में और रेगुलर मच्छी हंडी सिर्फ 699 में। कोई भी डिश के साथ अनलिमिटेड चपाती, रोटी और अनलिमिटेड राइस। अनलिमिटेड 4 लोगों के लिए पेट भर मतलब फुल पेट खाना। ऑफर सिर्फ 5 दिनों के लिए 13 अप्रैल से 18 अप्रैल तक। फिर देर किस बात की, टेबल या डिश बुकिंग के लिए अभी संपर्क करें 9765066495। हमारा पता टाकड़े ब्रिज के करीब बीजापुर रोड सोलापुर।